बिग बॉस मराठी सीझन 6 हा शो सध्या अंतिम टप्प्यात आला असून येत्या 19 एप्रिलला या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे। घरामध्ये सध्या राखी सावंत आणि दीपाली सय्यदमध्ये वैयक्तिक वाद होतानाही दिसत आहेत। राखी ही दीपाली आणि राकेशच्या मैत्रीपूर्व संबंधांवर संशय घेत चिखल फेकताना दिसत आहे, ज्यामुळे दीपाली ही प्रचंड दुखावली गेली होती। त्यानंतर राकेशने राखीला दीपालीची माफी मागायलाही सांगितली। अशातच आता दीपालीचा नवरा जहांगीर सय्यद यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे। ते म्हणाले, दीपालीला बिग बॉसच्या ऑफर्स अनेकदा आल्या होत्या, पण तिने यावेळेस जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर माझ्या आईचं लगेचच निधन झालं। कदाचित नियतीला हेच मान्य असावे, कारण आईचे जाणे तिला जवळून पाहणे खूपच कठीण झाले असते आणि तिला ते दुःख सहन झाले नसते। नियतीनेच तिला या दुःखापासून लांब ठेवण्यासाठी आधीच बिग बॉसच्या घरात पाठवले असावे। ती बाहेरून जेवढी कडक दिसते तेवढीच ती मनातून हळवी आहे। ती नेहमी सत्याची साथ देते, मग समोर घरचा माणूस असो किंवा स्वतःचा मुलगा। जर कोणी चुकलं तर ती स्पष्टपणे त्याची चूक दाखवून देते। आयुष्यात काहीही झालं तरी सत्याचा मार्ग सोडू नकोस, हीच तिची शिकवण आहे आणि तेच तत्व ती आजही खेळात पाळत आहे। आज जेव्हा दीपाली बिग बॉसच्या घरात आपलं खेळ खेळत आहे, तेव्हा घरी तिचं कुटुंब तिला खूप मिस करत आहे। दीपाली जरी खेळासाठी आक्रमक वाटत असली तरी ती खरं तर नाती जपण्यात आणि सत्यासाठी लढण्यात सर्वात खंबीर आहे, अशा भावना दीपाली सय्यदचे पती जहांगीर सय्यद यांनी व्यक्त केल्या आहेत। तर दीपालीच्या खेळाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।